नमस्कार. ज्या फळाला डोंगरची मैना म्हणतात आणि दऱ्याखोऱ्यातील कडेकपारात महाराष्ट्राच्या सह्याद्रीत आणि विशेषतः माळरानावर जी वनस्पती वाढते त्या वनस्पतीची आज माहिती घेणार आहोत. म्हणजेच अर्थात डोंगरची काळी मैना, म्हणजेच ज्याला आपण करवंद म्हणतो. तुम्ही पाहताय आमच्या चंदनाच्या बागेतील हे करवंदाचं झाड एकदम करवंदानी लगडलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याला फुलं येतात आणि आता चांगली फळं पक्व झालेली आहेत. आणि या फळांचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे एक झुडूप प्रजातीचं किंवा झुडुपासारखं वाढणारं हे झाड आहे. म्हणजे एकदम वृक्ष म्हणता येत नाही ह्याला. 1 2 ते 3 मीटर पर्यंत हे झाड वाढतं किंवा आपण ह्याला झुडूप म्हणू. आणि काटेरी प्रकारचं झुडूप आहे, विशेषतः काटेरी. आणि एक लंबुळके पानं आणि गोलाकार आकाराची लंबुळकी पानं असतात. आणि ह्याला टोकदार एकदम कारीसारखे काटे असतात. आणि अख्खा उन्हाळा संपला आणि नेमका जून जुलै सुरू झाला की या ठिकाणी फळांनी हे झाड अगदी लगडून जातं. आणि या फळाचं एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे हे जे कच्चं फळ आहे, हे कच्चं खायला फळ जे असतं ते कच्चं फळ एकदम म्हणजे आंबट असतं आणि सी व्हिटॅमिननं परिपूर्ण असतं. म्हणून अनेक लोक किंवा आदिवासी भागामध्ये किंवा डोंगराळ प्रदेशातील हे लोक जे असतात ते ही कच्ची फळाचं एक तर लोणचं करतात, त्यानंतर कोणी कोणी याची भाजी पण करतात, सुकी भाजी पण करतात. आणि असं तुम्ही पाहता हे चिक दिसायला ना फळामध्ये, हे पिकलं ना याचा चिक कमी होतो. म्हणून या फळामध्ये सी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणामध्ये असतं. आणि दुसरी गोष्ट की हे फळ जे आपल्या शरीराला लागणारं जी दाह आहे, उष्ण आहे, ज्याचं शरीर उष्ण आहे त्यांनी ही फळं अवश्य खायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये, जेणेकरून त्याचा दाह कमी होतो. आणि दुसरी गोष्ट, पिकलेल्या फळाचे पण याचे अनेक उपयोग आहेत. पिकलेल्या फळाची याची जर आपण पिकलेल्या फळातला त्याचा जाम करू शकतो किंवा आपलं घरगुती वापर करायचं जर म्हटलं तर पिकलेल्या फळामध्ये आपण पिकलेल्या फळाचा वापर आपण जे वरण असतं, डाळ असते आपली, ती डाळीमध्ये चिंच आपण जशी घालतो तसं चिंचेच्या ऐवजी करवंद पण घातल्यानंतर ते डाळ आपल्याला सुंदर आणि चविष्ट लागते. आणि त्यानंतर आणि ह्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे शेतकऱ्यांना फार उपयोग होतो. एखाद्या आपल्या जर कुंपणावर तुम्हाला जर हे झाड लावलं आणि सगळं कुंपण शेतकऱ्यांनी या झाडांचं जर केलं तर ह्याच्यामधून कुठल्याही प्रकारचं जे की रानडुकर असतील किंवा हरिण असतील किंवा इतर प्राणी असतील तर त्या प्राण्यांचा त्रास बिलकुल होत नाही शेतकऱ्यांना. म्हणून एक प्रकारे ही जी डोंगरची मैना आहे, काळी मैना आहे, ही काळी मैना शेतकऱ्यांच्या फार उपयोगी आहे. तर त्याच पद्धतीनं आज आमचं झाड हे करवंदाचं या चंदनाच्या बागेमध्ये खूप सारं लगडलंय. आता आम्ही सगळेजण या जे करवंद आहेत या करवंदाचं लोणचं करणार आहोत. तुम्ही पाहताय बघा किती हिरवळ आणि गुलाबी रंगाची अशी फळं लगडलेली आहेत. आणि खूप सुंदर या ठिकाणी ही करवंदाची फळं लगडलेली आहेत. आणि हे बघितल्यानंतर नक्कीच सगळ्यांना पण तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही.